धन्यवाद. प्रत्येक देश आपल्या देशासह तीन विभागात विभागाला गेले असतो. शेती, शिक्षण आणि उद्योग. आपला देश म्हणजे 80-82%, आता 60-65% अजून शेती अवलंबून आहे. आपल्या देशात आम्ही 50-60 वर्ष झालं ऐकत आलेलो आहे उत्तम शेती, कनिष्ठ दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आज काय अवस्था आहे शेतीची? कशी अवस्था झाली? आज शेतीला कोण जवळ येऊन देत नाही शेतकऱ्यांना. आज शेतीची इतकी वाईट अवस्था झालेली आहे, त्याला काही मिळत नाही. त्याला खतं बियाणं बोगस मिळत आहेत, शेतीला कर्ज मिळत नाही आणि हप्ते होत नाहीत. दुष्काळ, अवकाळी आणि यात सगळे उभा गेले. आज मागे 23-24ला पाऊस अगदी जून महिन्यात सुद्धा पडला नाही. त्यामुळं अगदी शेती नापैकी झाली, पिकं आली नाहीत. पुन्हा 3.5 महिने पाऊस पडला, 3.5 महिने पाऊस केला, त्यामुळे ऊसासह सगळी पिकं गेली, बागा गेल्या. आणि आता तर ही अवस्था आहे की मे महिन्यातच पाऊस पडला, इतका पडला की आज शेती म्हणजे लोकांचं जशीच जमीन पडले ते कोळपणे सुरू झालं नाही, नांगरट झालं नाही. अशा अवस्थेत शेतीची अवस्था आहे. आणि आज शेती थांबायला तयार नाही. शेतकरी मुलं सुद्धा शेतात थांबत नाहीत का? तो पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाचं दैन्य बघत आलेलं आहे आणि हे बघून त्याला आता वाटतंय शेती नको वाटतंय आणि तो शेतीनं पळ काढतोय. पण शेती पळ काढून चालायचं नाही. शेती ही मुख्य आहे. शेती चांगली पिकली पाहिजे. शासनानं वेळोवेळी घोषणा केल्या, माफीच्या घोषणा केल्या. त्यामुळं आमची इतकी वाईट अवस्था झाल्या. आमच्या विकास संस्थाट्या शेतीसाठी मुख्य कर्ज देतात त्या विकास संस्थाट्या, जिल्हा बँका, अर्बन बँका आज सगळ्या थकबाकीत निघाले. का? शासनाच्या घोषणेमुळं लोकांनी पैसे दिले नाहीत, सोसायटी दिली नाही. त्यामुळे ह्या सगळ्या अवस्था झालेल्या आहे. आज दुष्काळी अवस्था असते अशा यंदा तर पाऊस मागच्या वर्षी 23-24ला 250 ते 300% पाऊस पडला. कसा पडला? वेळानं पडला. जुलै पडला नाही, जुलैच्या पुढे पडला आणि इतका पाऊस पडला, त्यामुळे शेतीचं नुकसान. यंदा सुद्धा आज 24ला पाऊस मे